एक अजून महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला की तुम्ही मोबाईल तर दिला पण रिचार्ज कसा करायचा। तर मी आजच घोषणा करतो, मोबाईलच्या रिचार्ज करता जो काही निधी लागेल तो वार्षिक आपण त्या ठिकाणी खनिज विकास निधीमधून देऊ। कोणालाही आपला मोबाईल जो आहे तो या ठिकाणी स्वतः रिचार्ज करण्याची वेळ येणार नाही। आज या निमित्ताने सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकारमध्ये विशेषतः आपण महिला केंद्रित धोरण हे हातामध्ये घेतलेलं आहे। यामध्ये लाडकी बहीण सारखी योजना आहे की ज्या योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आमच्या 2.5 कोटी भगिनींना 1500 रुपयापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला मदत देतो आहोत। एवढंच नाही तर आमच्या ज्या सगळ्या मुली आहेत ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, आतापर्यंत प्राथमिक माध्यमिक शिक्षण आपण मुलींकरता मोफत केलं होतं, पण आता आमच्या मुलींकरता उच्च शिक्षण देखील आपण मोफत केलेलं आहे। आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील त्यांची जी काही फी आहे ती खासगी कॉलेजमधली 507 कोर्सेस मध्ये इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, त्याच्यामध्ये BSc आहे, त्याच्यामध्ये नर्सिंग आहे, त्याच्यामध्ये MBA आहे, अशा वेगवेगळ्या 507 कोर्सेस मध्ये आमच्या मुलींना पूर्ण शिक्षण जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला। त्याचप्रमाणे आपल्या महिलांकरता जी काही बस आहे त्या बसमध्ये ST मध्ये आपण 50% कन्सेशन देण्याचा निर्णय घेतला। आणि हा निर्णय घेतल्याचा फायदा असा झाला की आमच्या महिला मोठ्या प्रमाणात ST मध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल करायला लागल्या, तर त्यांच्या प्रवासामुळे 50% कन्सेशन देऊनही आमची ST फायद्यामध्ये आली जी तोट्यामध्ये होती। त्याच्यामुळे महिलांची ताकद काय आहे हे याच्यातनं आपल्याला पाहायला मिळालं। एवढंच नाही तर आता आपण महिलांकरता त्या ठिकाणी 3 गॅस सिलेंडर हे देखील मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे। आणि यासोबत वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना कशा प्रकारे रोजगार आपल्याला देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आहे। आज एक अजून चांगला कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आणि मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजनेनंतर आता मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना आपण सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून आपण 10 लाख तरुणांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहोत। आणि त्या प्रशिक्षण कालावधीमध्ये अप्रेंटिसशिप कालावधीमध्ये त्यांचा महिन्याला 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आताच त्यातल्या काही लोकांना आपण त्याचं नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि मी तर जिल्हाधिकारी आता पुढे DPTC मीटिंग करता गेले आहेत, त्यांनाही माझ्या सूचना आहेत, आमच्या सीओनाही माझ्या सूचना आहेत। जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यातल्या तरुणाईला या संदर्भात आपल्याला कशा प्रकारे काम देता येईल। आणि आता मोठ्या प्रमाणात ज्या काही इंडस्ट्री आहेत त्या देखील तयार आहेत, कारण त्यांच्यावरचा जो भार आहे तो भार हा मोठ्या प्रमाणात आपण कमी करतो। त्यांनी जर त्यांना कामावर घेतलं तर 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकार देणार आहे। आणि त्यांच्या अप्रेंटिसचा कालावधी संपल्यानंतर एकतर त्यांना त्याच ठिकाणी नोकरी मिळेल आणि नाही मिळाली तर त्यांना शासनाच्या विविध योजनांमध्ये स्वयंरोजगार आपण या ठिकाणी मोफत करून देतो। आपल्याला याही गोष्टीची कल्पना आहे की आपण महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली। पूर्वी महात्मा फुले जनारोग्य योजना काही लोकांकरता केवळ ती ऍप्लिकेबल होती, ती सर्वांकरता नव्हती। आता महात्मा फुले जनारोग्य योजना ही 12 कोटी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेकरता आपण खुली केलेली आहे। आणि पूर्वी 1.5 लाखापर्यंतचा उपचार व्हायचा, आता 5 लाखापर्यंतचा उपचार त्याच्या अंतर्गत मोफत करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आणि हे करत असताना मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलची संख्या देखील आता आपण वाढवतो आहोत। हॉस्पिटलचं एम्पॅनलमेंट देखील आपण सुरू केलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही गरीबाला त्या ठिकाणी आपल्याकडे पैसा नाही म्हणून आपल्याला ऑपरेशन करता येत नाही अशा प्रकारची अवस्था येऊ नये अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आज या